नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आज बघू शकतोय आपली सांगोल्यासाठी जी गाडी लोडिंग करायची चालू आहे त्यामध्ये 1.5 वर्षाचा मलेशियन ग्रीन डॉर्प म्हणजेच ग्रीन डॉर्प असेल, 2 in 1 शाळ्याचा खोबऱ्याचा जो नारळ म्हणतो तो असेल, आणि तसेच त्याबरोबर आपण 2.5-3 वर्षाची जी 60 किलोच्या बॅगमधली जी पाथर्डी नगरसाठी रोपं काल परवा भरली होती त्या रोपांचं लोडिंग चालू आहे। आता आतमध्ये जो 300 नारळ जो आहे तो भरून झालेला आहे। 8x13 बॅगमधला होता। आणि त्यानंतर आता ही जी रोपं आहेत ती आपल्याला 60 रोपं लोडिंग करायची आहेत। त्या शेतकऱ्यांचा माल आहे, फक्त रिझल्ट पुढे मागे येण्यासाठी त्यांनी हे नियोजन घेतलेलं आहे। मित्रांनो, बघू शकतोय 60 किलोच्या बॅगमधला हा मलेशियन ग्रीन डॉर्पच आहे। आणि बघू शकतोय आपण कशा पद्धतीने इकडे जे नियोजन आहे, तर 13-13च्या बॅगला आपला हा मलेशियन ग्रीन डॉर्प 1.5 वर्षाचं रोप आहे। लावल्यानंतर 3-3.5 वर्षात उत्पादन चालू होतंय। 4 वर्षापर्यंत चांगलं उत्पादन। आता आपले नाशिकमधले महालपाटणे म्हणून जे लोकेशन आहे देवळा नाशिक, तर इथले ठाकरे साहेब म्हणून आहेत, त्यांचे आपण 4 वर्षामध्ये त्यांना 200 झाडापासून पहिलंच जे हार्वेस्टिंग आहे ते 1700 ते 1800 नारळ मिळालेलं आहे। आणि अजून त्यांच्या बागेमध्ये बरेचसे नारळ आहेत। तर मित्रांनो, असं 3-3.5-4 वर्षामध्ये आपल्याला 200 झाडापासून जर एवढं उत्पादन मिळत असेल, आज 30-32 रुपये रेट आहे, तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतोय की पहिल्या तोड्यामध्ये किती उत्पादन मिळतंय। आता दरवेळेस आपण ॲव्हरेज सांगत असतो की एवढी फळं लागणार, एवढ्या दिवसानं लागणार, पण आज आता आपण लाईव्ह जे उदाहरण आहे ते आपण बघितलं की पहिल्या तोड्यामध्ये त्यांना 1700 फळं। आता त्याचं जे फोटोग्राफ व्हिडिओ वगैरे आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। पूर्णपणे आपल्याला नारळ लागवड याबद्दल माहिती मिळत असते मित्रांनो। आणि बघू शकतो आपण की हा मलेशियन ग्रीन डॉर्प 2 in 1 नारळ, आणि लावत असताना आपण हे झिगझॅग पद्धतीनं 15x15 वर किंवा 15-15 फुटावर बागेमध्ये म्हटलं तरी, बांधावर म्हटलं तरी लावू शकतोय। आणि येणाऱ्या ही जर रोपं लावली तर 3-3.5 वर्ष असेल, 60 किलोच्या बॅगमधली असतील तर 2-2.5 वर्षामध्ये असेल, किंवा आपल्याकडं 150 किलोच्या बॅगमध्ये जी रोपं असतात ती जर म्हटलं तर जनरली आपल्याला 1 वर्षामध्ये लास्ट 1.5 वर्षापर्यंत म्हटलं तरी आपल्याला उत्पादन मिळू शकते मित्रांनो। आणि कोणत्याही साईजमधली झाडं लावली तरी आपल्याला उत्पादन जे आहे ते वर्षाकाठी फळाचं 300-350 मिनिमम फळं असतील। आणि सध्याचा दर म्हटलं तर आता आपण बघू शकतोय की 30-32 रुपये दर आहे। आजचं जे मार्केट आहे ते 32 रुपयानं सरांनी हा नारळ विक्री केलेला आहे नाशिकमध्ये, लोकल मार्केटलाच दिलेला आहे। आपण मुंबई पुणे असं जर मेट्रो सिटीमध्ये जर दिलं तर आपल्याला अजून चांगला रेट मिळण्याची, 2-5 रुपये वाढण्याची शक्यता असते मित्रांनो। तर त्या पद्धतीनं आहे, पण 30 रुपये तर कुठं जात नाहीत। आणि अशा पद्धतीनं हे चांगलं भरघोस उत्पादन आणि शाश्वत उत्पादन म्हणून आपण ह्या नारळ शेतीकडे मित्रांनो बघू